पुरातत्व विभागाच्या कारवाई विरोधात आणि गावकऱ्यांच्या हक्कासाठी खिद्रापूर ग्रामस्थांनी आजपासून गावाच्या प्रवेशद्वारावर मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि युवकांच्या उपस्थितीत बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले। गाव वाचवा, हक्क वाचवा अशा घोषणा देत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली असून न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला। यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी नमूद केले आहे की 27 जून 2026 पासून गाव बंद, पर्यटक बंद, कोपेश्वर मंदिर बंद, मंदिर परिसरातील विकास कामे बंद अशी तीव्र आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आहे। दरम्यान कोल्हापूर इथल्या प्रशांत साळुंखे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर बेंच इथे सदर खिद्रापूर इथले घरे अतिक्रमणित आहेत ते पाडावे यासाठी दिशाभूल करीत याचिका दाखल केल्याने गावातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत। यामुळे आज गावकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। निवेदनानुसार खिद्रापूर येथील ऐतिहासिक श्री कोपेश्वर मंदिर भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असले तरी गावातील नागरिक अनेक पिढ्यांपासून येथे वास्तव्यास असून त्यांच्याकडे मालमत्ता पत्रक, प्रॉपर्टी कार्ड व शेतीची कागदपत्रे आहेत। असे असताना काही व्यक्तींनी न्यायालयात गावकऱ्यांविरोधात याचिका दाखल करून ग्रामस्थांना बेघर करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच भारतीय पुरातत्व कायद्यातील 100 व 300 मीटर निर्बंधांमध्ये गावासाठी रद्द द्यावी, गावकऱ्यांच्या घरावर, मालमत्तेवर कोणतीही अन्यायकारक कारवाई करू नये आणि विकास कामांना परवानगी द्यावी अशी प्रमुख मागणी ग्रामस्थांनी केली आहे। दरम्यान आंदोलनस्थळी भेट देत आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आंदोलकांना ठाम पाठिंबा जाहीर केला। गावकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, ज्या कायदेशीर बाबी कराव्या लागतील त्या सर्व करण्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे। कर्नाटक सरकारने शेवट पैसे कोणाचे, कर्नाटक सरकारचे का महाराष्ट्र सरकारचे, याच्यापेक्षा सुद्धा एवढी मोठी गुंतवणूक होऊन पूल केले, त्याची सेवा ही लोकांना सुद्धा, जनतेला त्यातून सुविधा मिळायला पाहिजे, ही जबाबदारी सुद्धा आपली आहे। त्यामुळं ते सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये ते लवकरात लवकर सरपंच सगळ्या सदस्यांना सांगितले, मी लवकरात लवकर ते पूर्ण करून देईल। त्या पद्धतीनं ते सुद्धा काम आपण लवकरात लवकर मार्गी लावायचं। बाकीची विकास कामं ही आपली दैनंदिन येत राहते, त्या पद्धतीने काम चालू आहे। पण ही दोन कामं आता प्राधान्यानं आपल्या गावाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। विशेषतः त्या 72 घरांचा जो आहे हा तर अतिशय संवेदनशील विषय आहे आणि निश्चितपणे त्या 72 घरं एकही घर पडणार नाही, ह्यासाठी तन मन धनानं निश्चितपणे तुमचा लोकप्रतिनिधी, तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीमागे राहील। यावेळी ग्रामस्थांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या। निधीच देऊ नका खिद्रापूरला, तो सगळा निधी हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट कुठं लावायचं तिकडे लावा, कारण गाव वाचला तरच त्या निधीचा फायदा होणार, नाही तर निधीचा फायदा होणार नाही। त्यामुळे तो सगळा निधी कुठं वापरायचा तिकडे वापरा, पण गावाला न्याय द्या। तुमच्याकडे सगळ्यात जास्त आम्हाला अपेक्षा आहेत, त्यामुळे तुमच्याकडे आम्ही आपल्या मायबापाच्या आशेनं आम्ही सगळे बघतोय, तुमच्याकडे सगळ्यात जास्त नजरा आहेत आणि जेवढं भरभराटीने आम्ही मतं दिलेत तेवढ्याच भरभराटीने तुम्ही मदत करणार ही पण आम्हाला निश्चित ग्वाही आहे। त्यामुळं मी आमदार साहेबांना सांगतो की इथून पुढे जो लढा असेल तो तुमच्या माध्यमातून, तुमच्या मार्गदर्शनातून, खासदारांच्या मार्गदर्शनातून जाऊ दे आणि राज्यात सरकार आपलं आहे, केंद्रात सरकार आपलं आहे, फडणवीस साहेबांच्याकडे पर्यंत पण हा विषय एकदा शिष्टमंडळानं घेऊन आम्हाला जाऊन तिथं बसवा। आम्ही आमची परिस्थिती सांगतो, तुम्ही सांगा, कारण फडणवीस साहेबांचा जो शब्द केंद्रात चालतोय तो कदाचित जास्त चालत असेल बाकी राज्यांपेक्षा, त्यामुळे त्यांनी पण तो विषय तिथं पण मांडू देत आणि कुठं तर जाऊन हे 100 मीटर 300 मीटरचा विषय शिथिल होऊ दे, आमच्या गावापुरता हा रद्द होऊ दे, बरोबर, शिथिलपेक्षा रद्द होऊ दे आमचं म्हणणं आहे। तर तेवढं म्हणणं आपण तिथं पण पोहोचवा आणि ते आता जास्त वेळ नाही, कारण का बेंच जे आहे ते 3-3 महिन्यात पटकन निर्णय घेते प्रत्येक गोष्टीचा। एखादा निर्णय पटकन झाला तर मग त्याच्या पुढे परत अडचणी निर्माण होतील, त्यामुळे जास्तीत जास्त लवकर तुम्ही लक्ष घालून हा विषय पूर्णत्वास न्यावा असं मी गावच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो। आणि पुलाचा विषय, गावाच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या या आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय असून ग्रामस्थांनी एकजुटीने न्यायासाठी संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। आज या ठिकाणी खिद्रापूर गावचे नागरिक पूर्वापार पिढीजातपासून ते रहिवासी आहेत, पण गेल्या काही दिवसापासून ASIनं या गावावर जाचक अटी लादल्या आणि 1992च्या कायद्यानुसार आमच्या गावातल्या प्राथमिक पहिल्या सुरुवातीला 71 गावांना ताबडतोब त्याच्यावर कारवाई करावी अशी नोटीस दिली। पण 2019च्या महापुरानंतर तत्कालीन कलेक्टर असू देत किंवा तहसीलदार असू देत यांनी घरकुल योजनेमधनं ही घरं मंजूर केली, त्याच्यानंतर निधी दिला आणि घरं बांधायला सांगितली। पण आता तेच शासन म्हणते की या घरांवर हातोडा चालवा। तर ह्या PILच्या निषेधार्थ आज आपण
वकील पण दिलेला आहे आपल्या गावच्या वतीनं. मनोज पाटील साहेब आपलं प्रतिनिधित्व करत आहेत. पण शासनापर्यंत आमचा आवाज तिथंपर्यंत पोहोचू दे आणि पुढच्या घरांवरची कारवाई टाळू दे, यासाठी आज आम्ही इथं धरणे आंदोलनाला आजपासून गावच्या वतीनं सुरुवात केलं. आजपासून हे बेमुदत जोपर्यंत आम्हाला ठोस आश्वासन मिळत नाही किंवा याच्यात अट रद्द होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन गावच्या वतीने चालू राहील.